कॉन्स्टिट्युएन्सी होतो. आणि एकदा रशियन सरकारने सांगितलं की विधानसभेच्या सदस्यांचं एक शिष्टमंडळ रशियाला पाठव. तर आम्ही 5-6 लोकांची मी निवड केली. आणि नंतर सहजच मी बाबूराव भेटल्याच्या नंतर म्हटलं, बाबूराव रशियाला जाता का? कशाला बाबा म्हणजे रशिया नाही. म्हणलं रशिया चांगला देश आहे, जरा बघून या. तुम्ही कुठे जगात गेला होता का? म्हणजे नाही गेलो. म्हणजे मग रशियाला जायचं. त्या शिष्टमंडळात आम्ही त्यांचं नाव घातलं. त्यांना सांगितलं हे धोतर कोट आता काढा, म्हणजे चांगला शर्ट बुशर्ट पॅन्ट बिंट घालून आता जावं लागेल. ते टाय फी काही नाही म्हणले, पण जास्तीत जास्त बुशर्ट पॅन्टला तयार झाली. आणि मुद्दाम त्यांचे बुशर्ट पॅन्ट मुंबईतल्या एका टेलरकडनं मी स्वतः सांगून शिवून घेतले. आणि ते शिवताना त्यांना सांगितलं की स्टॅलिन घालायचा ना. रशियाचे जे प्रमुख होते स्टॅलिन, त्यांचा एक विषय इथून असे कॉलर, इथं 2 खिसे वगैरे असा शर्ट आणि पॅन्ट असायची. बाबूरावच्यासाठी आम्ही ते शिवलं. बाबूराव गेले, बरोबर त्यांना सांगितलं हेच कपडे घालतात तेवढं बघा. त्याप्रमाणे तसे कपडे घालून ते मॉस्कोमध्ये गेले. मॉस्को विद्यापीठामध्ये भारतीय शिष्टमंडळ जाणार होतं, तिथेही गेले. तिथं काहीतरी झालं म्हणून माझ्या कानावर आलं. बाबूरावला म्हणलं परत आल्यावर कसं काय दौरा झाक झाला. म्हणजे लई बघायला मिळालं. म्हणजे काय देश आहे, म्हणजे विमानात काय काय सोयी काय काय म्हणजे देते. त्याचं मी म्हटलं किंवा बाबूराव मी जरा दुसरं काहीतरी ऐकलं. काय ऐकलं म्हणजे तुम्ही? नाही म्हणले त्या विद्यापीठात गेल्यावर काहीतरी एक मुलगी तुम्हाला भेटली म्हणून कळलं. हे म्हणजे काय तिथं काही लाजच नाहीत म्हणजे पोरींना. म्हणजे झालं काय म्हणजे? ते म्हणजे तर माझ्या मिशा बघितल्या आणि एक मुलगी म्हणली स्टॅलिन 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 करून माझ्या मिशाचा मुका घेतला. आणि म्हणजे सगळ्यांच्या समोर 4 चौघात म्हणजे काय या बाया म्हणजे पुन्हा असल्या देशात मला पाठवू नका म्हणजे असो. तर ही अशी अनेक पण जीवाभावाची माणसं संकटाच्या काळामध्ये पहाडासारखी पाठीमागं उभी राहणारी माणसं